केमिकलवाल्या प्रॉडक्ट्सवर हजारो रुपये खर्च करून थकलात, मग थांबा. चेहरा सूर्यासारखा चमकावा आणि त्वचा एकदम निरोगी राहावी असं वाटतं ना, आणि तेही एकही पैसा खर्च न करता. चला तर मग आजच्या या भागात आपण चमकदार त्वचेची सगळी नैसर्गिक रहस्य जाणून घेऊया. तर मग पहिला प्रश्न मनात येतो की हे खरंच शक्य आहे का, म्हणजे एकही रुपया खर्च न करता ग्लोईंग स्किन? तर उत्तर आहे हो, 100% शक्य आहे. आणि नुसते पैसेच नाही वाचणार, तर चेहऱ्यावर जी नैसर्गिक चमक येईल ना, ती खरंच अनमोल असेल. चला मग पाहूया हे कसं करायचं. बघा, आपल्यासमोर ना 2 रस्ते आहेत. पहिला रस्ता आहे केमिकल्स आणि कॉस्मेटिक्सचा, जो पटकन चमक देतो पण ती तात्पुरती असते आणि त्याने त्वचेचं नुकसानही होऊ शकतं. आणि दुसरा रस्ता आहे नैसर्गिक, जो आतून पोषण देऊन कायम टिकणारा आरोग्य आणि चमक देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो पूर्णपणे फुकट आहे. आता निवड आपल्याला करायची आहे. पण हो, हे उपाय सुरू करण्याआधी एक गोष्ट समजून घेऊया. आपल्या चेहऱ्यावरची जी नैसर्गिक चमक असते ती नेमकी जाते कुठे? तिचे खरे शत्रू कोण आहेत हे आधी ओळखायला हवं. तर आपल्या चेहऱ्याचा सगळ्यात मोठा शत्रू आहे तो म्हणजे स्ट्रेस, म्हणजेच चिंता. जुने लोक अगदी बरोबर म्हणायचे, चिंता चिता समान आहे. ही चिंता आपल्याला आतल्या आत पोखरून काढते आणि त्याचा सगळ्यात पहिला परिणाम दिसतो तो आपल्या चेहऱ्यावर. आणि दुसरा शत्रू? तो तर आपल्याच घरात, आपल्याच ड्रेसिंग टेबलवर असतो. हो, मी बोलतीये कॉस्मेटिक्समधल्या केमिकल्सबद्दल. पॅराबेन्स, लेड, मर्क्युरी, ऐकूनच भीती वाटते नाही का? हे भयंकर केमिकल्स कॅन्सरला सुद्धा आमंत्रण देऊ शकतात, कारण आपली त्वचा म्हणजे स्पंजसारखी असते. आपण जे काही लावतो ते सरळ आत शोषून घेते. मग आता यावर उपाय काय? सोप्पं आहे. खरी चमक बाहेरून लावलेल्या क्रीमनी नाही, तर ती आतून येते. चला तर मग बघूया आतून आरोग्य कसं कमवायचं, जेणेकरून त्याचा परिणाम त्वचेवर आपोआप दिसेल. अशी एक गोष्ट आहे जी पूर्णपणे मोफत आहे, पण ती इतकी शक्तिशाली आहे की शरीरातले जवळजवळ 70 आजार बाहेर काढू शकते आणि चेहऱ्यावर सूर्यासारखं तेज आणू शकते. ती गोष्ट म्हणजे कपालभाती. नावाचा अर्थच बघा ना, कपाल म्हणजे कपाळ आणि भाती म्हणजे चमक. कपाळावर चमक आणणारा व्यायाम. जरा विचार करा, फक्त एक श्वासाचा व्यायाम आणि तब्बल 70,000 आपल्यापासून दूर राहतात. हे होतं कसं? तर कपालभाती आपलं लिव्हर आणि फुफ्फुसा आतून स्वच्छ करते, म्हणजे एक प्रकारे बॉडीचं डिटॉक्स करते आणि आरोग्य सुधारतं. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? यासाठी महिनाभर वाट बघायची गरज नाही. फक्त 7 दिवसात. हो, अवघ्या एका आठवड्यात तुम्हाला फरक दिसायला लागेल. चेहऱ्यावर चमक येईल आणि आजारपण दूर पळायला लागेल. त्यामुळे याला रोजच्या रुटीनचा भाग बनवलंच पाहिजे. बरं, ही तर झाली आतून निरोगी होण्याची गोष्ट. आता बाहेरून त्वचेची काळजी घेण्यासाठी निसर्गाने आपल्याला काय दिलंय तेही बघूया. काही एकदम सोपे उपाय आहेत. ब्लॅकहेड्स, पिंपल्स, सुरकुत्या या सगळ्यावर मात करणारं एक शक्तिशाली औषध कुठे मिळतं माहितीये? कुठे बाहेर जायची गरज नाहीये. निसर्गाने ते आपल्या चेहऱ्याच्या आतच दिलंय. ओळखलं का? आता हे ऐकून थोडं विचित्र वाटेल, पण उत्तर आहे आपली सकाळची लाळ. हो, सकाळी उठल्यावर तोंड धुण्याआधीची लाळ हे एक इतकं जबरदस्त औषध आहे ना, की डार्क सर्कल्सवर, पिंपल्सवर किंवा काळ्या डागांवर लावून बघा. फक्त 2 दिवसात तुम्हाला फरक जाणवेल. करून तर बघा. चला आता एक झिरो कॉस्ट स्क्रब बघूया. यासाठी काहीही विकत आणायची गरज नाही. फक्त आपले दोन्ही हात एकमेकांवर जोरजोरात घासा. ते गरम झाले की त्याने चेहऱ्यावर मसाज करा. याने ब्लड सर्क्युलेशन वाढेल. आणि त्यानंतर आपल्याच बोटांनी चेहऱ्यावर, मानेवर आणि विशेषतः कानाच्या मागे हलकंसं स्क्रब करा. रोज अंघोळीच्या आधी फक्त 1 मिनिट हे केलं ना, तरी चेहऱ्यावरची डेड स्किन आणि सगळी घाण निघून जाईल. आता जाऊया थेट आपल्या स्वयंपाकघरात, कारण तिथे तर सौंदर्याचा खरा खजिना दडलेला आहे. ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांच्यासाठी मुलतानी माती म्हणजे वरदानच आहे. बेसन आणि चिमूटभर हळद एकत्र करून लावलं की चेहरा उजळतो. आणि समजा कुठे बाहेर जायचंय आणि झटपट चमक हवी आहे, तर फक्त 1 मिनिट चेहऱ्यावर मध लावून ठेवा, बस. आणि ज्यांची त्वचा खूपच कोरडी आहे त्यांनी रात्री झोपताना बदामाच्या तेलाने हलका मसाज करावा. ठीक आहे, आपण उपाय तर बघितलेत, पण आता काही अशा सवयी बघूया ज्यांनी हे सगळे उपाय आणखी प्रभावी ठरतील आणि त्वचेचं आरोग्य कायम टिकून राहील. एक चूक जी अनेक जण करतात ती आजच बंद करा. ती म्हणजे चेहऱ्यावर गरम पाणी वापरणं. गरम पाण्यामुळे सुरकुत्या लवकर येतात आणि काळे डागही वाढतात. त्याऐवजी नेहमी थंड पाण्याने चेहरा धुवा. त्वचा एकदम फ्रेश आणि टोन राहते आणि नैसर्गिक चमक ही टिकून राहते. आता एका जगातलं सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात स्वस्त फेशियल जे फक्त 2 मिनिटात होतं. काय करायचं? ताजं कोरफडीचं जेल घ्या आणि चेहऱ्यावर लावा. 2-3 मिनिटं थांबा.
मग एका सुती कपड्यात बर्फाचा एक छोटा तुकडा घ्या आणि त्या जेलवर 15-20 सेकंद हलके हाताने फिरवा. बस, मग थंड पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून एकदा किंवा कुठल्याही पार्टीला जायच्या आधी करून बघा. तुम्ही स्वतःच थक्क व्हाल. आणखी एक सोपा उपाय. सकाळी रिकाम्या पोटी फक्त 4 कडुलिंबाची पानं चावून खा. हे आपलं रक्त शुद्ध करतं, म्हणजे ब्लड प्युरिफायरचं काम करतं. पिंपल्स, काळे डाग, सगळ्या समस्या मुळापासून कमी होतात. बाजारात मिळणाऱ्या कडुलिंबावाल्या महागड्या प्रोडक्ट्सपेक्षा हे 100 पट जास्त प्रभावी आहे. आणि हो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, चेहऱ्यासाठी सगळ्यात सुंदर आणि शक्तिशाली व्यायाम कुठला असेल तर तो म्हणजे हसणं. आपलं स्मित हास्य. जेव्हा आपण मनापासून हसतो तेव्हा चेहऱ्याच्या सगळ्या स्नायूंना व्यायाम मिळतो, सुरकुत्या कमी होतात आणि एक वेगळंच तेज चेहऱ्यावर येतं. तर मुद्दा इतकाच आहे की खरी चमक महागड्या क्रीम किंवा बाटल्यांमधून नाहीये. ती येथे आतून, आपल्या आरोग्यातून. आणि ही चमक मिळवणं सगळ्यांसाठी शक्य आहे. यासाठी ना पैशांची गरज आहे ना केमिकल्सची. तर मग आजपासून यापैकी कुठला एक सोपा बदल आपल्या आयुष्यात आणायला आवडेल? विचार करा आणि नैसर्गिक सौंदर्याच्या दिशेने आपलं पहिलं पाऊल आजच टाका.